गुड मॉर्निंग. आणि आमचं जे पार्किंग मध्ये आम्ही गाडी लावली आहे आणि इथून एक वॉक इन डिस्टन्स. तरी मंदिर किती किलोमीटर असेल? 500 मीटर, 500-600 मीटर बस. एक किलोमीटरच्या आतच मंदिर आहे. आम्ही आता चाललोय पायी पायी. रिद्धूचा नवीन ड्रेस है ना रिद्धू? असं कर, ते तसं नाही करायचं बाळा, असं व्यवस्थित उभा राहा. हा. ऋतूचा नवीन, माझा नवीन आणि माझा पण नवीन. माझा ड्रेस दाखवा. इथे अंधार आहे, व्यवस्थित येत नाही. आला छान दिसते इथं. आम्ही इथे बघा पार्किंग इथेच रात्री राहिलो होतो आणि आता चाललोय आम्ही बाहेर. ऊन आलंय, गरमी भरपूर आहे. तर भरपूर रिक्षावाले वगैरे आम्ही पायीच जाणार आहे. त्यानंतर असं विकायला वगैरे आहेत भरपूर. हे बघा सगळीकडे आपण मंदिरातून आल्यास सकाळी सकाळी भरपूर गर्दी आहे. ज्यूस वरती ते डोक्याला बांधायचं. रिद्धू, आपण आधी जय बाप्पाला जाऊ मग घेऊ. हेच ना गोल्डन टेम्पल समोरच. तर आलोय आम्ही आता. बघू इथे चप्पल वगैरे काढायचं कुठे. शनिदेवाचं मंदिर आहे इथे समोरच. प्राचीन शनिदेव मंदिर, स्थापना 1761. आल्या आल्या एकदम लगेच थंड पाणी ठेवलेलं आहे त्यांनी पहिला. ते बाहेर विकायला पण होते आणि ते फ्री मध्ये ठेवलेले. मला पण माहिती. रिद्धू इकडे बाळा. हा थांब थांब इकडे. किरपा झाला. हा ओके. हा ओके. इकडे बघ रिद्धू. तर आपल्याला जे लगेज वगैरे सामान ठेवायचंय ते फ्री आहे इथे. तिथून आलो आपण. चपला वगैरे ठेवायचं आहे आल्या आल्या जस्ट लगेच. आणि इथे हे काय, टेक पिन्नी प्रसाद फ्रॉम हेअर. तर पिन्नी प्रसादाचं आहे हे. काय सेंट्रल सिख म्युझियम इकडे. ओके. तर एवढं ऊन आहे पण मस्त आहे जाण्यासाठी. एकदम छान असं वरती मंडप केलेला आहे. मी आहे मे महिन्यामध्ये. ओके. मे महिन्यामध्ये भरपूर गरमी आहे तशी इथे. इथे आहे आल्या आल्या आधी हँड वॉश करायचे, मग पुढे जायचं. हँड वॉश. आता पाणी आहे, पाय धुवायचे आधी. असं पाण्यातून जायचंय. हा 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 मस्त वाटलं, थंड थंड. तर हे जे मंदिर आहे जवळपास 16व्या शतकातलं आहे. अर्जन देव यांनी जे 5वे गुरु होते शीख धर्मातील, त्यांनी बांधलं होतं. आणि हा जो सरोवर दिसतोय तुम्हाला, याचं नाव आहे अमृत. आणि ह्याच्यावरनंच ह्या शहराला नाव मिळालं अमृतसर असं. आणि हे जे मंदिर आहे 750 किलोचे पत्रे लावलेले सोन्याचे, त्यामुळे याला गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण मंदिर पण म्हणतात. आणि रात्री हे मंदिर इतकं सुंदर दिसतं. आम्ही आधी आलो होतो 2022 साली, तेव्हा आम्ही रात्री बघितलं होतं आणि ह्यावेळेस दिवसा आलो. त्यावेळेस रिद्धू नव्हता आणि आता रिद्धूला घेऊन पुन्हा आलो आम्ही 4 वर्षांनी. आणि याचं खासियत अशी आहे की इतके हजारो लोक येतात इथे, तर प्रत्येकजण जेवण केल्याशिवाय, लंगर खाल्ल्याशिवाय जात नाही. म्हणजे एवढ्या लोकांना सुद्धा ते पुरेपूर जेवण प्रसाद देतात. बाकी खूप इथे मध्ये आल्यानंतर स्मोकी जे पदार्थ असतात, अंमली पदार्थ, ते घेऊन जाण्यास मनाई आहे.
त्यानंतर सरोवरामध्ये पण खूप क्लिनिंग आहे, आंघोळ वगैरे करू शकतात, आंघोळीला जागा आहे आणि साईडला महिलांसाठी पण बाथरूम केलेले, चेंजेस वगैरे करण्यासाठी कपडे. आणि हे बघा, आम्ही इथे जेव्हा जात होतो तेव्हा मध्ये मध्ये कंटिन्यू आम्हाला पाणी देण्यासाठी, कारण गरमी मे महिन्यात आम्ही आलेलो आहे, तर पाणी कंटिन्यू देत होते आम्हाला, ते सेवा करत होते. आणि आपण पण करू शकतो, आपल्याला काय सेवा करायची आहे ती. जर तुम्ही सकाळी लवकर गेलात तर तुमचं दर्शन लवकर होईल. आणि आम्हाला तरी 2 तास लागले होते, म्हणजे आम्हाला बराच वेळ लागला. 2 तास म्हणजे भरपूर झाले, त्यात गरम होत होतं खूप. आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता चाललो आहे लंगरला. तर हे बघा, इथे प्लेट्स देत आहेत आपल्याला. पुढे गेल्यानंतर चमचा, पुन्हा एक जण ग्लास द्यायला, पुन्हा इथे आल्यानंतर बघा किती माणसं आहेत, तरीसुद्धा सगळे व्यवस्थित जेवण वगैरे, पाण्याची सोय, वाढणं मस्त छान आम्ही प्रसाद घेतला. आता इथे आलो आम्ही, एवढं ऊन आहे, तर आता इथे मस्त आम्हाला लस्सी पिणार आहे. लस्सी झाल्यानंतर एकदम मंदिराच्या बाहेर पडतो ना आपण, त्याच्या लगेचच जालियनवाला बाग आहे, तिथेच बनवलेले, कुठे लांब जायची गरज नाही आहे. आम्ही आधी पण आलो होतो. आणि हे जालियनवाला बागचं तर हत्याकांडची सगळी स्टोरी भरपूर आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे. 13 एप्रिल 1919ला जो बैसाखीचा दिवस होता, सगळे लोक आलेले होते आंदोलनासाठी. आणि जो ओडवायर होता त्याने जनरल डायरला आदेश दिला होता की सगळे लोकांना गोळीबार करून मारायचं, फुल फायरिंग केली. आणि त्याचं हे बघा, इथे प्रोजेक्टरवर भरपूर माहिती दिलेली आहे, नेमकं त्या दिवशी काय असं झालं होतं, सगळ्या गोष्टींचं इथं आपलं स्मारक बनवलेलं आहे, तुम्ही आल्यावर बघू शकता. आणि खूप म्हणजे वाईट झालं होतं ते, कारण झालं असं होतं की इतके लोक सगळे जमा झाले आणि बाहेर जाण्यासाठी फक्त एक छोटा गेट होता, म्हणजे लोक कुठे जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मग तिथे विहीर पण आहे जालियनवाला बागच्या तिथे, जे लोकांनी वाचण्यासाठी विहिरीत पण उड्या मारल्या होत्या. पण झालं असं की विहिरीमध्ये पण फायरिंग झाली, तिथेही लोक मेले आणि अक्षरशः ती प्रेतांनी पूर्ण विहीर भरली होती. म्हणजे किती वाईट गोष्ट आहे ही. आणि पण मग उधम सिंग जे होते त्यांची अस्थी पण आहेत तिथे, तर त्यांनी त्याचं रिझन असं आहे की त्यांनी 20 वर्षांनी पूर्ण पाठलाग करून तिकडे इंग्लंडला जाऊन त्या डायरला मारलेलं आहे. म्हणजे त्यांचा जो बदला होता तो त्यांनी घेतलाच. आणि तिथेच वरती गेल्यावर आहे ना, हे असं प्रोजेक्टरवर आपल्याला व्हिडिओ दाखवतात, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं त्याचं एक बनवलेलं आहे त्यांनी, डॉक्युमेंटरी टाईप. बाकी काय नाही, उन्हामध्ये भरपूर गरम होतं आहे, सगळं फिरलो आम्ही आणि छान फोटो वगैरे काढतात. अजून पण तिथे जे फायरिंग झाली होती त्याची जे प्रिझर्व करून ठेवलेली ती भिंत, तिथे निशाण आहेत मस्त, जे गोळ्या लागल्या होत्या. आणि ही बघा, ही ती विहीर आहे. आणि लोकांनी इथं अक्षरशः मेन्शन केलेलं आहे की ते पैसे कोणी टाकायचे नाही, कारण लोक काय करतात, म्हणजे लोकांना असं आहे आपल्या भारतीय लोकांना की कुठे काही दिसलं की पैसे टाकायची सवय. आता इथे रिझन काय आहे, ती विहीर कशासाठी आहे, नेमकी ती का प्रिझर्व केली आहे, ते द्यायचं सोडून आणि पैसे टाकतात. म्हणून तिथे मेन्शन केलं आहे की इथे आल्यावर कोणीही पैसे टाकायचे नाहीत. मग आता लोकांनी बंद केलं पैसे टाकणं. हे बघा, कृपया कुएं में पैसे मत डाले. आणि ही ती भिंत आहे सरकारने प्रिझर्व करून ठेवलेली आहे, जिथे गोळ्या वगैरे लागल्या आहे बघा, ते प्रूफ. म्हणजे आपण तर विचार पण नाही करू शकत की काय फील झालं असेल त्या टायमाला. तेच. तर आमचं आज दर्शन झालंय आणि आम्ही थोडस म्हटलं संध्याकाळी छान इथे भरपूर आपण कधी आलो होतो लास्ट टाइम, 2-4 वर्षापूर्वी आले. हा तेव्हा रिद्दू नव्हता. तर आम्ही इथे असं चालत होतो. आता पण इथे एक धाबा आहे, त्याला भरपूर रेटिंग आहे. आणि कुलचा एक प्रकार आहे इथला खाण्याचा, एकदम भारी लागतो. छोले भटुरे. आणि तिथं रेटिंग जास्त आहे. रेटिंग इथले किती, 10 का 20,000? 21,000 रेटिंग आहे. तर चला म्हणलं आता संध्याकाळचं जेवण आपण इथं पंजाबमध्ये आल्यानंतर लस्सी वगैरे करूया म्हणलं आज एन्जॉय. तर आम्ही सकाळी तर आज लंगरमध्ये प्रसाद घेतला आणि आता माझी पाठ दुखायला लागली रिद्धूला घेऊन. रिद्धू नेमका झोपलाय, आता
गाडीत जाऊन काहीतरी बनवावं लागेल. तर आमची पार्किंग इथं समोर होती आणि इथे लगेचच तो धाबा आहे, जवळ आहे, फक्त पार्किंग पासून एक 290 मीटर. तर आलोय आम्ही, किती 5 मिनिटं पण नाही लागले पार्किंग पासून. सिन्स 1912 म्हणजे 1912 पासूनचा धाबा आहे हा. बघू आता, भरपूर रिव्ह्यूज यायला, खाऊन बघू. आपण एक फोटो काढू. तर आम्ही मागवला आहे दाल मखनी आणि एक लच्छा पराठा, आणि सोबत इथलं जे फेमस आहे ते अमृतसरी कुलचा, आलू कुलचा, अमृतसरी स्पेशल आलू कुलचा थाली. मग त्या थालीमध्ये भरपूर आहे प्रकार, बघू आता. लस्सी मागवली आहे का? हा, नाही त्या थाली सोबत नाही का लस्सी? तर हे बघा, लच्छा पराठाला फुल बटर लावलंय. सॉरी, आलू कुलचा आहे हा थाली. आलू कुलचा, रायता आणि चना. आणि हे दाल मखनी घेतलीये, तिचा कलरच असा चव सुटली नाही, तर इतकी भूक लागली आम्हाला. आणि हा एक लच्छा पराठा. कशी आहे टेस्ट? टेस्ट तर खरंच भारी आहे. ही फुल बटर लावलेलं आहे, महाग आहे पण छान. थोडी बटर आहे, बटर म्हणजे इतकं बटर लावले ना, आता सुद्धा आहे बघा. हा, मस्त आहे. एवढा असं वाटतंय काय काय खावं, एवढा कुरकुरीत आहे ना हा कुलचा, एवढा ऑसम आहे. आणि सोबत तुम्ही लस्सी घ्याच. एक तर गरमी आहे, थंड गार अशी लस्सी आहे. हा हा हा, मस्त, एकदम असं कुरकुरीत कुलचा आहे. बस. सर्व सुद्धा हे सर्व फार केलं, मी पण केलं, पण आमचं मन नाही भरलं. आता पोट भरलंय, मन नाही भरलं. त्यासाठी आम्ही आता काय मागितलं, एक अजून एक आलू कुलचा आणि कढाई पनीर. आणि कढाई पनीर. कारण इथल्या ज्या भाज्या आहेत ना ग्रेव्हीच्या, जी ग्रेव्ही आहे का एकदम अशी रिच, एकदम म्हणतो ना आपण चांगल्या क्वालिटीची अशी ग्रेव्ही आहे. आपण जे बाहेर हॉटेलमध्ये खातो त्याचं काहीच नाही, एकदम मस्त क्वालिटी आहे. मी तर ते लस्सी पिली का, माझं एवढं पोट भरलं. आता सध्या असं वाटतंय होतं जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. तर झालं असं, एवढं खाल्लंय, तर जेवण झालं आणि नेमका रिद्दू उठला. हा ना बच्चा, तुला काय खायचं सांग? काय खायचं बाबू? बाबू छोटूची छोटू छोटू बेबी आहे माझ्या. झोपायचं? झोप. तर असा होता आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सो गुड नाईट. आम्ही पण जाऊन आता गाडीमध्ये जाणार आणि झोपणार आहे, जी की पार्किंग खूप बकवास आहे. गुड नाईट.